आपल्याच त्याला सामावून घेईल. त्याच्याशिवाय हे शक्यच नाहीये. आपण कितीही धडपड केली, कितीही वरपांगी गोष्टी केल्या, तरी जोपर्यंत मनाची अवस्था होत नाही तोपर्यंत या गोष्टी घडतच नाही. त्यासाठी आपल्याला सतत सतत नामस्मरण, हेच आपल्या सद्गुरूंनी सांगितले. उठता बसता खाता पिता नामस्मरण. कारण या कलियुगामध्ये बाकीच्या गोष्टी शक्य नाही. साधा सोपा सरळ उपाय म्हणजे नामस्मरण. ते नामस्मरण केल्याने आपण करूनच जाणार आहे. या भवसागरातला तो आपल्याला पार करणारच आहे, यात काहीच वाद नाही. आजच्या या सेवेसाठी जेव्हा मला कळलं तर पात्रता नाही, योग्यता नाही, तेव्हा असं असताना सुद्धा इथे सेवा करायला येणं मला योग्य वाटत नव्हतं. पण कधीतरी मला एक प्रसंग आठवला की जेव्हा एखादी गोष्ट बोलली जाते आणि ती घडत नाही तर त्याचा परिणाम काय होतो हे शास्त्रात सुद्धा दिलंय. म्हणजे मी लहान असतानाचा प्रसंग असेल, आजोबांकडे गृहस्थ आला, त्याने काय चर्चा झाली त्यांची, त्याने त्याच्यावर आजोबा त्याला म्हणाले की कोणाचा समजा आपण कोणाकडनं काही ऋण घेतलंय आणि आपण त्याला शब्द दिलाय की अरे बाबा मी तुझं या दिवशी या तारखेला या वेळेत हे ऋण परत करेल. तो गृहस्थ त्या गोष्टीसाठी वाट बघतो आणि आपण हा शब्द देऊन समजा ते नाही पाहिलं, कारण असं असतं आपण तो शब्द दिला असतो, आपण ते बोललेलं असतो, तर ते त्यावेळेला ते देवता तिथे त्या गोष्टीतनं तुम्हाला मुक्त करायला उपस्थित असतात. तुम्हाला त्या गोष्टीतनं बाहेर काढायला ते तिथे उपस्थित असतात. आणि आपण समजा तो शब्द देऊन मुकलो, तो शब्द देऊन आपण ते पूर्ण नाही केलं तर असं होते की पुन्हा ती गोष्ट, आता जसं त्या कर्जातनं मुक्त व्हायचं म्हटलं तर आपण ते मुक्त होऊ शकत नाही. ते आपल्याला चालूच राहील आयुष्यभर. पुढच्या आयुष्यात किती जन्म ते कर्ज फेडत राहावं लागेल माहिती आहे. म्हणून दिलेला शब्द हा पाळणं खूप महत्वाचं आहे. आता असे त्या भगवंतांनी, त्या सद्गुरूंनी आपलं मानलंय. आता बाकीचं सेवा आपल्याला काही करता येत नाही, वेडी वाकुडी सेवा आहे आपली. आता कुठल्या पण आईला आपल्या मुलाचे बोलते बोबडे असले तरी गोडच वाटतात. माझं बाळ किती छानच बोलतोय, ती आई असं म्हणते. त्याच्यामुळे कसंही का होईना त्या भगवंताच्या सेवेत आपण राहावं, त्या सेवा ती अर्पण करावी. असं कळल्यानंतर मला ते आठवलं की हो, की ते आवश्यक आहे. आपण समजा असं म्हटलंय, असं समजा आपल्याला कोणीतरी म्हणताय तर तिथे उपस्थित राहून ती सेवा करणं हे गरजेचं आहे. भले काही येऊ ना येऊ, आपल्याला काही जमो ना जमो. कारण तुम्ही सगळे सहजानंदाच्या संगतीमध्ये एवढं त्यांचं ऐकलेले सगळे ज्ञानी लोक असताना माझ्यासारखी, मला इतकी मी लहान होती तेव्हा की मला ते काही आठवत पण नाही आणि इतकं काही माझा अनुभव पण नाही. पण ऐकून किंवा गुरु म्हणून त्यांचा गुरुमंत्र घेतला असल्यामुळे, गुरु म्हणून जी काही श्रद्धा आहे, बस तेवढ्यासाठी म्हणून ही सेवा मी करू शकते. आणि ही जी काही वेडी वाकडी सेवा आहे ती मी त्या सद्गुरूच्या चरणी अर्पण करते आणि त्या सद्गुरूला म्हणते जे काही चुकलं, जे काही झालं ते क्षमा कर आणि तुझ्या पदरात कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.